श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. चाफळच्या मठात येताच समर्थांनी वेणास अक्काबाईंच्या स्वाधीन केले. हे वासरू तुमच्या कळपात सोडतो, त्यास नीट सांभाळा, जेणेकरून मायबापाचे स्मरण होईल, ऐसे काही बोलू नका, तुम्हीच तिचे मायबाप. असे म्हणत समर्थांनी बांधलेल्या एका घरात वेणास सोडले व अक्काबाईंच्या स्वाधीन केले. कृष्णाबाई, अंबिकाबाई, सतीबाई, आपाबाई व अक्काबाई या सर्व स्त्री शिष्यांनी वेणाबाईचे सप्रेम सहर्ष स्वागत केले. हळूहळू त्यांना वेणाचा सर्व इतिहास कळला. सर्वांचा एकमेकींशी परिचय झाला. चाफळच्या मठातील नूतन वातावरणात वेणा पहिल्याच दिवसापासून एवढी रमली की जणू ती चाफळचीच राहणारी होती. मात्र समर्थांचा सहवास लाभेल ही जी तिची कल्पना होती तो भ्रम ठरली. थोड्या दिवसातच तिच्या भ्रमाचा निराश झाला. समर्थ चाफळला 3-4 दिवसातून एकदा केव्हा तरी येतात अन एरवी ते चाफळपासून 6-7 मैलावर असलेल्या रामघळीत किंवा सिंधनवाडीच्या अमराईत असतात ते तिला समजले. त्यामुळे समर्थांची भेट दुर्मिळ होऊ लागली. समर्थांची आठवण झाली म्हणजे तिने त्या रामाजवळ जावे, ध्यानाला बसावे, नामस्मरण करावे, समर्थ केव्हा भेटतील या प्रतीक्षेत दिवस घालवावा. समर्थांबरोबर फिरण्याची सोय पण नव्हती. उद्धव, कल्याण, दिवाकर हे दणकट गडी देखील समर्थांबरोबर चालू लागले म्हणजे धापा टाकीत. तिथे वेणाचा काय निभाव लागणार होता? समर्थांच्या मागे किती अन काय व्याप आहेत याचे तिला बरेच दिवस आकलनच होईना. समर्थ हा कुणीतरी रहस्यमय पुरुष आहे की काय असे तिला वाटायला लागले. समर्थांच्या मनाचा, विचाराचा, जीवनाचा तिला ठावच लागेना. तिला एकदम चक्रावल्यासारखेच वाटू लागले. तिने अक्काबाईंना विचारले, समर्थ चाफळी का नसतात? राहतात तरी कोठे? करतात तरी काय? अक्काबाई हसली. मात्र तिने तिच्या बाडातून एक कविता काढली. तो कागद वेणाच्या हाती देत ती म्हणाली, हे समर्थांचे आत्मचरित्र वाच. वेणाबाई वाचू लागल्या. भोवता डोंगराचा फेरा, मध्ये देवाचे शिखर, पुढे मंडप सुंदर नवखणांचा, चहू खांबावरी रचना, वर त्याच 20 कमाना, काम कटाव नयना समाधान. नाना तरू आंबे बने, दोहीकडे वृंदावने, वृंदावने जगत जीवने वस्ती केली. पुढे उभा कपिवर, पूर्वेकडे लंबोदर, खाली दाटले दरबार ठाई ठाई. दमामे चौघडे वाजती, धडाके भांड्यांचे होती, फौजा भक्ता सजती ठाई ठाई. महिम राबते निशाणे, मेघडंबरे सूर्यपाने, पताका छत्र्या सुखासने, दिंड्या विझणे कुंचे. काहळे करणे बुरुंग बाके, नाना ध्वनी गगन झारके, बहुवाद्यांचे घबके परोपरी. टाळ मृदंग उपंगे, ब्रह्मावीणा चुटक्या चंग, तानमाने माझे रंग हरिकथेसी. घंटा घाटा शंख भेरी, डफडी पावे वाजंतरी, भाट गर्जती नागरी परोपकारी. उदंड यात्रेकरू आले, रंगी हरिदास मिळाले, श्रोते वक्ते कथा चाले भगवंताची. नाना पुष्पमाळा तुरे, पाहो जाता भडस पुरे, रंग स्वर्गीचा उतरे ठाई ठाई. गंध सुगंध केशरे, उदंड उधाळीती घुसरे, जगदंतरी हरिहरे वस्ती केली. दिवट्या हिलाल चंद्र ज्योती, नळे अरडत उठती, बाण हवाया झरकती गगनामध्ये. उदंड मनुष्यांचे थाटे, दिसताती लखलखाटे, एकमेकासी बोभाटे बोलाविती. उदंड उजळिल्या दीपिका, नामघोष करताळिका, कित्येक म्हणती ऐका ऐका ऐसे शब्द होती. खिरापतीची वाटणी, तेथे जाहलीसे दांटणी, पैस नाही राजांगणी दाटी आली. रंगमाला निरांजने, तेथे वस्ती केली मने, दिवस उबवला सुमने कोमाईली.
रथ देवाचा ओढिला, यात्रेकरा निरोप झाला, पुढे जावयाचा गलबला ठाई ठाई. भक्तजन म्हणती देवा, आता लोभ असू द्यावा, धन्य सुकृताचा ठेवा भक्ती तुझी. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देव भक्तासवे जातो ध्यान रूपे. वेणाने एका बैठकीतच ती कविता पाठ केली, जाता येता ती गुणगुणू लागली. चाफळच्या रामरायाकडे पाहण्याची एक नूतन दृष्टी तिला लाभली. चाफळच्या नवजीवनात ती आनंदे विरली. असो साधक हो, समर्थांच्या सहवासाची उणीव परमपूज्य वेणास्वामींनी रामरायाची सेवा करून भरून काढायचे ठरवले. चाफळ मठातील त्यांची दिनचर्या आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.